हर हर महादेव, जय जय श्री महाकाल. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक, डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य. शेतकरी बांधवांनो, मी जे 5 तत्वांचं मार्गदर्शन करतो, ज्या 5 तत्वांपासून ही ब्रह्मांड तयार झालं, पृथ्वी तयार झाली, सजीव निर्जीव सृष्टी तयार झाली, त्या 5 तत्वांचा वापर मी माणसाच्या आयुष्यामध्ये, शेतीमध्ये करतो आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मला 100% यश मिळतं आहे. 90% नाही, 95% नाही, 100% मला यश मिळतं आहे. कारण या शेतकरी बांधवांसारखी बाग यांच्या पंचक्रोशीत सगळीकडे फिरले, बागा बघितल्या. पंचक्रोशीत यांच्या तालुक्यामध्ये अशी बाग त्यांना पाहायला मिळाली नाही. हे यश जे आहे, हे यश निसर्गाचं आहे, पंचतत्वाचं आहे. आणि जे मी मार्गदर्शन करतो ते 5 तत्वांचं मार्गदर्शन आहे आणि 5 तत्वांचा वापर करून मी टॉनिक तयार करतो आणि त्याचा हा परिणाम आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. फक्त काय होतंय मित्रांनो, यांचा पण अगोदर व्हिडिओ बनवला आहे आपण कळी काढल्यानंतर सेटिंगचाच बनवला आहे. सेटिंगचा ह्यांनी यूट्यूबला ती माहिती बघितली माझी, त्यांना योग्य वाटली, भेटायला आले, चर्चा झाली, तिथून पुढे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. सुरुवातीच्या काळात मला वाटतं 3-4 डोस झाले तरी कळी दिसत नव्हती. हो, सुरुवातीला जरा झाला. हां, कळी दिसत नव्हती. 3-4 डोस झाले तरी होतं काय की मित्रांनो, 5 तत्वांचं टेक्निक वापरून आपण शेती करायचा प्रयत्न करतो. मग कुठल्या जमिनीमध्ये 5 तत्वांपैकी कुठलं तरी 1-2 तत्व इनबॅलन्स असतात, ते बॅलन्स करायला वेळ लागतो. मग काही शेतकऱ्यांना 3 डोसमध्ये कळी निघते, काहींना 5 मध्ये कळी निघते, काहींना 7 डोसमध्ये कळी निघते. ज्या पद्धतीनं ती माती आहे त्याचं बॅलन्सिंग करणं महत्त्वाचं असतं. 5 तत्वांचं बॅलन्सिंग केलं की कळी निघायला काही अडचण येत नाही. दम धरणारा शेतकरी लागतो. हे युरिया सोडलं की लगेच दुसऱ्या दिवशी हिरवीगार झाडं दिसतात, तसं हे होत नाही. त्याला स्टोरेज केल्यानंतरच कळी निघते. आपण कुठल्याही पद्धतीनं हार्मोन्स इनबॅलन्स करून जबरदस्तीनं कळी काढायचा कधीही प्रयत्न करत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून 5 तत्वांचा अभ्यास करून आपण बाग यशस्वी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं बाग आहे 100% यशस्वी होत्यात. आज ही बाग जर तुम्ही बघितली तर कुठंही या बागेला ट्रेस दिसत नाही, कुठं ताण दिसत नाही. हार्वेस्टिंगला आलेली बाग आहे. 300-400 ग्रॅमपर्यंतची फळं आहेत. पहिल्या बहार आहे, पहिल्या वर्षाची म्हणजे पहिल्या बहाराची बाग आहे. 125-150 सेटिंग ह्या बागेला आहे. तरीही कुठल्याही प्रकारचा रोग नाही. थोडंसं मध्ये पाऊस पडल्यानंतर सनबर्निंग त्यांना जाणवायला लागलं, तरी ते सनबर्निंग बऱ्यापैकी कव्हर होत चाललंय. थोडं राहिलंय, ते 1-2 डोसमध्ये निघून जाईल पूर्णपणे. सनबर्निंगची अडचण का आली, मी बागेत आल्यानंतर त्यांना सांगितलं की पाऊस पडल्यानंतर जे वापसा याच्या अगोदर पाणी द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही. डिहायड्रेशन झाल्यासारखं झालं, म्हणून ते सनबर्निंग थोडंसं आलं आणि फळं थोडीशी चौकनी झाली थोडीशी. ते सुद्धा सगळं भरून येईल, सनबर्निंगचे डागही निघून जातील. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली आयुष्य सुधारायचं असेल, आपल्या कुटुंबाचं राहणीमान सुधारायचं असेल, आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा जर सुधारायची असेल तर आपल्याला पंचतत्वाशिवाय पर्यायच नाही. अनेक बागा फेल होत चालल्यात. जेवढं तुम्ही रासायनिक वापरून अतिरेक करायचा प्रयत्न कराल, निसर्गाच्या विरोधात जाल. मनुष्य प्राणी या पृथ्वीवर कुणीही जे जन्माला आलंय, सजीव निर्जीव जे कोणी आहे, ते निसर्गाच्या विरोधात जाऊन जगू शकत नाहीत. एवढी गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. महाराजांचे रिझल्ट जबरदस्त आहेत, हो आहेत रिझल्ट. फक्त औषधाच्या पाठीमागं न पळता पंचतत्व शिका, पंचतत्वाच्या पाठीमागं पळा. ही कायमची निसर्गानं दिलेली देणगी आहे. महाराज असू द्या नाहीतर नसू द्या, पंचतत्व कधीही नष्ट होणार नाही. 6वं तत्व जगाच्या पाठीवर नाही. त्याच्यामुळं स्वतःच्या शरीरासाठी आणि शेतीसाठी फक्त 5 तत्वांचा अभ्यास करायचा. अनेक शेतकरी कमेंट करतात पंचतत्व कसं, अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघावे लागतील. माझ्या आयुष्याची 12 वर्ष मी घालवल्यात या शेतकऱ्यांना 10 मिनिटात शिकवायला. त्याच्यामुळं तुम्हाला असं एक व्हिडिओ बघून हे लक्षात येणारी गोष्ट नाही. तुम्ही ती कंटिन्यू व्हिडिओ बघून त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि पंचतत्वावर तुम्ही सगळं मार्गदर्शन घेऊन पंचतत्वाच्या मार्गदर्शनानं पंचतत्व शिकून पंचतत्वाचा वापर करून स्वतःचे आरोग्य आणि शेती ही सुधारली पाहिजे. तर आपण शेतकरी बांधवांबरोबर समोरासमोर चर्चा करू. सुरुवातीपासून आपण त्यांचा व्हिडिओ पण बघितला आहे, सेटिंगचा बनवला आहे आपण, तुम्ही सगळ्यांनी तो बघितला असेल.
दादा सुरुवातीला ज्यावेळेस आपण कळी काढायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस तुम्हाला कळी लवकर निघली कळीला त्रास झाला जरा सुरुवातीला गळली पण कळी ड्रॉपिंग होत होती. ड्रॉपिंग होत होतं पण ज्यावेळेस पाणी वाढवलं बाकी सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस कळी पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यापेक्षा जास्त कळी निघली. कळी भरपूर निघाली. सुरुवातीला काय झालं 2-3 आठवडा किंवा 1 महिना 1.5 महिना कळी निघाली नव्हती आणि निघाली ती ड्रॉपिंग व्हायची. आणि नंतर पाणी वाढवलं आणि तुम्ही मधनं 1 आठवड्याला भिजवायला सांगितलं तेव्हापासून कळी पण आली आणि फास्ट सेटिंग पण होऊन गेली. सेटिंग झालेली पण अशी लक्षात आली नाही. एकदा सेटिंग चालू झाली ते झाड पूर्ण लोडच झाली. शेतकरी बांधवांनो फक्त दम धरावा लागतो. काही अडचणी येतात लक्षात काही गोष्टी येत नाहीत त्याच्यामुळं डोस वाढतात पण 100% कळी निघते. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संतोष अनंत मासाळ, राहणार मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. मान तालुका मान तालुका. मासाळ वस्ती. हे माझे धाकटा भाव आहे की त्याचा मुलगा आहे आयुष. हा एक मुलगा आहे सार्थ इकडे आहे आणि हा माझा मुलगा आहे संकल्प. ही मुलगी सानिका. हे आमचं एकत्रित कुटुंब आहे. आमचे इथं साधारण 400-450 झाड आहेत. काय झालं आम्ही साधारण एक आमच्या जोडीदारानं सांगितलं की एक झाडं तुम्ही डाळिंबाची लावून घ्या. 300-400 सुरुवातीला एक प्रयोग एकरभर करून घ्या. त्याच्यासारखं दुसऱ्या म्हणजे बाकी बसार मला एवढा काय फायदा नाही. याच्यात थोडा त्रास होईल पण त्रास झालेल्याचं फळ मिळेल म्हणून साधारण आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी झाडं लावली आणि एवढं लक्ष दिलं नाही सुरुवातीला. नाही तरी अजून झाडं मोठी झाली आणि नंतर 2-2.5 वर्षे झाडं झाल्यानंतर आम्ही बाग धरली आणि काय झालं यूट्यूबला आम्ही व्हिडिओ बघत होतो डाळिंब कसं धरायचं, कसं ताण द्यायचा, काय करायचं. त्या दरम्यान आम्हाला यूट्यूबच्या मार्फत महाराजांशी संपर्क आला. महाराजांचा एक व्हिडिओ बघितला. पहिल्यांदा असं निदर्शन आलं की बरेच जणांचे व्हिडिओ येतात यूट्यूबला. मग हे महाराज जे बोलते ते खरं आहे का खोटं आहे हे 1-2 व्हिडिओ लक्षात आलं नाही. परंतु 3-4 व्हिडिओ असं अधूनमधून बघितलं की महाराजांच्या बोलण्यामध्येच विश्वास जाणवला. बाकीच्यांच्या बोलण्यात जी फरक दिसतो आणि महाराजांचं जे बोलणं आहे त्याच्यावर आम्ही म्हणजे समजून गेलो की महाराज हे बोलते ते 100% बरोबरच असणार. म्हणून एक दिवस आम्ही फोन केला महाराजांना. महाराज म्हणले तुम्ही कधी या, भेट देऊन जावा, तुम्हाला योग्य वाटलं आमचं मार्गदर्शन किंवा आमची औषधं वगैरे तर तुम्ही चालू करा. नंतर आम्ही फोंडशिरस म्हणून आमच्या मसवड गावापासून साधारण 50 किलोमीटरच्या आसपास जवळच असेल त्या दरम्यान फोंडशिरस गाव आहे. तिथं आम्ही गेलो, महाराजांच्या घरी गेलो, चर्चा केली आणि ऑलरेडी आम्ही तानाव बाग सोडली होती. तानाव बाग सोडल्यानंतर महाराजांची सुरुवातीपासून औषधं चालू केली. सुरुवातीला नवजीवन म्हणून त्यांनी दिलं होतं. नवजीवन 1 महिनाभर दिलं पण काय असा फरक जाणवला. नंतर झाडात जसं स्टोरेज येईल, नंतर जशी झाडाची कॅनोपी वाढेल, झाडाचं मजबूती वाढेल, त्याच्यातले जे अंतर्गत रोग काय आले असतील ते कवर झाल्यानंतर कळी आणि नंतर सेटिंग आपोआप होऊन गेली. बुरशीनाशक तर तुम्ही काहीच वापरलं नाही? नाही, पहिल्यापासून बुरशीनाशक एक सुद्धा वापरलं. बुरशीनाशक आम्ही म्हणजे नावाला सुद्धा आणलं नाही. मग केमिकल कुठलं नाही? केमिकल फक्त कीटकनाशक वापरले ते पण आळी थ्रिप्ससाठी, नाही तर बाकी कीटकनाशक वगैरे काय नाही. आणि खालून डोस हे रासायनिक असं याला बागेला काही सुद्धा नाही. पूर्ण बाग हे जैविक म्हणले तर चालेल, नैसर्गिक. एवढी फळांची संख्या किती असेल? साधारण फळाला 70 ते 150 पर्यंत फळ आहेत. काय काय लहान झाड आहे त्यांना 70 पर्यंत असेल, 50 ते 70. बाकी 100, 150, 80 प्लस. सरासरी जर काढली तर 90ची निघेल सरासरी 400 झाडांना. मोठ्या झाडांना 150 पर्यंत. 150 पर्यंत. फळांची साईज कितीपर्यंत गेली? फळाची साईज म्हणलं तर साधारण 400 पर्यंत आहे. अजून एक 15 दिवस टायमिंग आहे. 400 जी फळं आहेत ती 500 होणार. जे 200-250 आहेत ते कशी बी 300-350 होतील. साधारण 50% आहेत ती आत्ता फळं जे झाडावर आहेत ते 50% फळं 300 प्लसच आहेत.
आणि जे 50% त्यातली 25% आहेत ते साधारण एक 200-250 आहेत आणि 25% ते 100+ आहेत. ती पण 150+ होऊन जाईल. रोगराईचा कुठलाही त्रास नाही. रोगराईचा एवढा नाही काय सनबर्निंग थोडं नॉर्मल वाटलं, पण ते पण आता नॅचरल क्लिनर सोडल्यापासून कव्हर होत आले. आता काय काय फळं आपण चेक केली, हां हां सनबर्निंग काय काय फळांचं पूर्णपणे गेले, पूर्णपणे गेले. हां काय फळं राहिलेत काय काय ते थोडीफार सुद्धा आहे. निघून जाते. आता कसं निघून जाते ते पण तुम्ही बघितलंय. हो हो काळे डाग होते तिथे काळे डाग निघून जातात आणि तिथे हिरवं होत आहे. हिरवं. परत आहे नॅचरल कलर येतोय त्याला. हो हो म्हणजे मार्केटमध्ये डाग जायचं औषध आहे का, थांबायचं औषध नाही. नाही नाही आम्ही मग असंच प्रयोग म्हणून विचारलं दुकानात, कृषी सेवा केंद्रात, असं कसं सनबर्निंगचे डाग वगैरे आलेत, तुमच्याकडे काय औषध आहे का? हा. तर नाही म्हणले तसं काय औषध अजून तरी तयार झालेलं नाही. हा. पण महाराजांकडे ते आहे. आणि त्यानं नुसतं तोंडी नाही, त्यानं डाग 100% जाते. आणि डाग हे गेले, आम्ही प्रयोग केला आमच्या समोर, आम्ही ते अनुभवले, त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही. नॅचरल क्लिनर सोडले की तुम्हाला फरकच जाणवला की डाग चाललेत. हो हो फरक म्हणजे 100%, 50% तर आता गेलेत, आणि जे हा. राहिले ते जातील असा विश्वास आहे. काय फळांचे पूर्ण डाग हा निघून पूर्ण गेले. गेले. शेतकरी बांधवांनो, मार्केटमध्ये डाग जाणार औषध नाहीच. मग महाराजांकडे कसं आहे ते डाग जाणार औषध, तर त्याला फक्त नैसर्गिक आणि 5 तत्वांचा प्रयोग, पंचतत्व बॅलन्स केलं, विषय मिटला. डाग राहत नाही, डांबऱ्याचा डाग राहत नाही, खरड्याचा राहत नाही, सनबर्निंगचा सुद्धा डाग राहत नाही. तर ही कशाची पावर आहे, तर 5 तत्वांची. 5 तत्वांच्या पलीकडे काय नाही. डिहायड्रेशन झालं म्हणून डाग आले. मी सांगितलं ना, पाणी कमी पडलं, त्यांनी पाऊस थोडा पडला म्हणून त्यांनी परत पाणी दिलं नाही, त्याचा साईड इफेक्ट झाला, सनबर्निंग आलं. तर आता पाणी वाढवलं, नेचर क्लिनर सोडले, ते डाग निघून चालले. जो रोग आहे, निसर्गात रोग औषधाशिवाय येत नाही. अडचण आहे, संकट आहे, ते तो पर्याय पण उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं रोग आहे, त्याला औषध पण आहे. हे सगळ्याच गोष्टी त्याच्यावर आहेत. म्हणून 5 तत्वांचा अभ्यास करा, 5 तत्व बॅलन्स करा, कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येत नाही. आज आपण मासाळ बंधूंच्या बरोबर चर्चा केली, त्यांच्या बागेमध्ये आलो, पूजा वगैरे केली. त्यांनी आवर्जून बोलवलं मला, आणि बागेला अजून 15 दिवस वेळ आहे, साईज व्हायची. शेवटच्या 15-20 दिवसातच साईज चांगली होती. याचं विशेष म्हणजे या 2 भावांनी प्रामाणिकपणे कुठली गोष्ट न लपवता प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर केली. मला अडचणी सांगितल्या, त्याच्यावर त्यांना नैसर्गिक उपाय पण सांगितले. शिवामृताचा वापर आपण भरपूर केला. सोडणं, शिवामृत फवारणं. एकत्र कुटुंबात 2 भाऊ आहेत आणि अगदी मन लावून शेती करतात. पहिलाच बहार आहे, मोठ्या झाडांना 100-150 फळ आहेत. पहिल्या बहाराला 100-150 फळं असून फळांची साईज आत्ता 400 ग्रॅमपर्यंत आहे. अजून 15-20 दिवस थांबलं, अजून टायमिंग आहे भरपूर. तसं सरासरी 1 महिना टायमिंग आहे बागेला. अजून साईज किती होईल, म्हणजे पहिला बहार असून, थोडं लहान असून, झाड मजबूत नाही, एवढं वय कमी आहे, 100-150 फळं आहे आणि प्रचंड प्रमाणात साईज झाली. क्वालिटी आहे, चमक आहे. सनबर्निंग मधल्या अडचणीमुळं आले, ते निघून चालले, 100% कव्हर होणार. ही निसर्गाची किमया आहे. हे तुम्ही चलबिचल न करता, कुणी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला, त्यांचं मार्गदर्शन बरोबर आहे रासायनिकवर, माझं पंचतत्वावर मार्गदर्शन आहे. तुम्ही जे आज ज्या पद्धतीने शेती करता, डाळिंबाची बाग करता, आज ज्या पद्धतीने करता, त्याच्या पूर्णपणे माझं उलटं आहे. तुम्ही कमी पाणी सोडून कळी काढायचा प्रयत्न करता, मी खालनं पाणी देऊन कळी काढायचा प्रयत्न करतो. माझं तुमच्यापेक्षा उलटं आहे, पण माझं जे आहे ते निसर्गाला धरून आहे. फळांची साईज करायला मी कुठल्याही प्रकारचं केमिकल सोडू देत नाही, फळांची साईज जबरदस्त होते. तुम्ही काय म्हणता, झाडाला खायला अन्न काय, त्याला काय हात नाही तर अन्न खायला. पंचतत्व ब्रह्मांडीय ऊर्जेवर झाड काम करतं. कृषी देशपांडे सरांनी जे सांगितलं तेच ब्रह्मांडीय ऊर्जेवर वनस्पती कार्य करत असते. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि याचा अभ्यास केला तर आपल्याला असा चमत्कार पाहायला मिळेल. आणि बाग आपण 15 दिवसात धरणार, म्हणजे हार्वेस्टिंग झाले, कृष्ण पक्षाचं एक विश्रांती देणार आहे 15 दिवसाची, आणि लगेच अजून बाग धरणार आहे. माझी तळमळ काय आहे की शेतकऱ्यांना जी खर्च आहे ना, ती खर्चच पूर्ण बंद करून टाकायचा. हो, फवारणीचं तर तुम्हाला सांगितलंय,
पण दम निघत नाही म्हणून कुठेतरी आपण फवारणी देतोय. नाहीतर बुरशीनाशकाची फवारणी नाही, कीटकनाशकाची फवारणी चालू आहे. खालनं तांबाखू टाकली बुकटी तर कीटकनाशक सुद्धा फवारणी बंद होती. तुम्ही मला साथ दिली आणि माझं 100% तुम्ही ऐकलं का नाही. तुमची STP ट्रॅक्टर चालू करायचा नाही हो बाग तुटेपर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. फक्त तुम्हाला भीतीपोटी तुमच्या ह्या फवारणी चालवायचं नाही तर दुसरं काहीही कारण नाही. तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी तर आपल्याला ह्या शेतकरी बांधवांनी सांगितलंय की कशा पद्धतीनं आपण ह्याच्यावर टॉनिक वापरलेत, शिवामृत वापरले, पंचतत्वाचा अभ्यास केला आहे. त्या पद्धतीनं तुम्हीही करा. माझा उद्देश काय की तुम्हाला निसर्ग बरोबर जोडूनच द्यायचं आहे. माझ्या औषधाच्या पाठीमागं पळू नका. हे दादा 20 दिवसाला माझ्याकडे औषध न्यायला यायचे, महिन्याचे 2 महिन्याचे ते नेऊ शकत होते. पण त्यांना माझी भेट घ्यायची असती, त्यांना चर्चा करायची होती, त्यांना नवीन काय मिळतंय का हे त्यांचा प्रयत्न असायचा. झाडांविषयी चर्चा करायची, बागेविषयी चर्चा, मातीविषयी चर्चा, कसं नियोजन करू द्यायची चर्चा. म्हणून ते 20 दिवसाला यायची. त्यांना एकदम नेता आलेच ते औषधं, पण ते जाणीवपूर्वक 20 दिवसाला यायचे. कारण त्यांना ते शिकायचं होतं आणि त्यांनी ते आत्मसात केलं, ते शिकले. असे अनेक शेतकरी आहेत की त्यांनी हे पंचतत्व शिकून घेतले. हळूहळू पहिलाच बहार आहे त्यांचा, तर पुढच्या बहाराला अजून ह्याच्यापेक्षा जास्त साईज होईल, आणखी कमी खर्चात जास्त प्रगती होईल. कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कुठल्याही प्रकारचा बेसळ डोस नाही. शिवामृताची फवारणी, शिवामृत सोडणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष समजून घेणं आणि 5 तत्व बॅलन्स करणं ह्याच्या पलीकडे काहीही नाही. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुठल्याही माझ्या औषधाच्या पाठीमागं न पळता 5 तत्व शिकून घ्या. माझी शिकवायची तयारी आहे, तुम्ही शिकून घ्यायची तयारी ठेवा आणि आपण शेतकऱ्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांच्या आयुष्याची प्रगती आणि भरभराट करू. शेतकरी बांधवांनो, काही अडचण असली, तुमची समस्या असली तर संध्याकाळी 6च्या अगोदर मला फोन करत चाला. 6 नंतर माझी पूजेची वेळ सुरू होते, त्याच्यामुळे मी तुमचा फोन घेऊ शकत नाही. शक्यतो मोबाईल बंद असतो. अमावस्या पौर्णिमेला पण मोबाईल माझा बंद असतो, मी साधनेसाठी बाहेर जातो. काही अडचणी असल्या जरूर संपर्क साधा. फक्त आयुर्वेदिक टॉनिक आहेत, रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो, तेवढी कळ तुम्हाला काढावी लागेल, पण 100% रिझल्ट मिळेल. चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील. हर हर महादेव.